पूजा खेडकर प्रमाणेच राज्यात अनेक नोकऱ्या 400 पेक्षा अधिक नोकऱ्या या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून मिळवल्याचं उघड झालंय, समोर येतंय। कसं पाहताय तुम्ही त्याकडे? आणि अनेकदा आमदार या संदर्भात तक्रारी देखील करतात, संबंधित मंत्री सांगतात की या संदर्भात चौकशी समिती नेमू, मात्र चौकशीच पुढे कधी होत नाही। मला वाटतं हा अत्यंत गंभीर विषय आहे। दिव्यांगांच्या हक्कावर अतिक्रमण करणारा असा मी तर म्हणेन गंभीर गुन्हा आहे। अशा प्रकारच्या चौकशांचा साठी वेळ न घालवता अशा प्रकारे पूजा खेडकर सारखी प्रकरणं असतील तर तात्काळ त्याचा निपटारा झाला पाहिजे। कठोरात कठोर त्यांना सजा झाली पाहिजे, कारण हा दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे। म्हणजे ज्या दिव्यांगांना ज्या जागा असतात त्याच्यावर अतिक्रमण आहे। खोटी दिव्यांगाची प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी जागा लाटण्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे। मला वाटतं अत्यंत गंभीर आहे। सरकारनं तो अत्यंत गांभीर्याने घ्यावा आणि कठोरात कठोर कारवाई करून हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी टाइम बाउंड पिरियडमध्ये निपटारा करून अशा गोष्टी होणार नाहीत याच्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।